पाटील हे लोणावळ्यामध्ये मुक्कामी असणार आहेत। त्यासाठी 200 एकरच्या मैदानावर सर्व मराठा बांधव आणि जरांगे पाटील यांच्या राहण्याची सोय करण्यात येते आहे। आपण पाहतोय सध्या या ठिकाणची ही दृश्य आहे, त्या ठिकाणची तयारी सध्या सुरू आहे। याच मैदानावर मनोज जरांगे यांच्यासह मराठा समाज बांधव हे मुक्काम करणार आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिलीप कांबळे यांनी। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी कंबर कसलेली आहे आणि ते आता जालन्यातून इथे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। मात्र हे होत असताना बऱ्याचशा ठिकाणी त्यांचा मुक्काम जो आहे तो होणार आहे। लोणावळ्यात 24 तारखेला त्यांचा मुक्काम होणार आहे आणि त्याच्यासाठी मोठी जय्यत तयारी लोणावळ्याकरचे जे लोक आहेत त्यांनी ग्रामस्थांनी केलेली आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहे, ते आपल्यासोबत बातचीत करणार। काय सांगणार, कशा पद्धतीने हे साफसफाई केलेली? आता हे ग्राउंड हे 8 एकरचं नसून 200 एकरचं ग्राउंड आहे आणि ह्या ग्राउंडमध्ये आपण जरांगे पाटलांचा मुक्काम होणार आहे। त्याच्यानंतर VPS हायस्कूलचं इथं पुढे एक ग्राउंड आहे, तिथं महिलांची व्यवस्था करणार आहोत, जी जरांगे पाटील साहेबांच्या बरोबर येणाऱ्या महिलांची व्यवस्था करणार आहोत। जवळजवळ आपण लोणावळा ते पूर्ण आपल्या परिसरामध्ये 300 ते 400 एकरची ग्राउंडची आपण व्यवस्था करणार आहे। इथे हे लोक इथे मुक्कामीला राहणार आहे, त्या दिवशी कशा पद्धतीने त्यांची जेवणाची व्यवस्था करणार? आम्ही काय केले की प्रत्येक कुटुंबाला 25 चपात्या आणि शेंगदाण्याची चटणी सांगितली। अशा जवळजवळ आम्ही 8 ते 10 लाख चपात्या गोळा करणार एका तालुक्यातनं आणि ती जेवणाची सोय आम्ही करणार आहे अख्खी जेवणाची। आणि पाण्याच्या पिण्याची जवळजवळ 50 टँकरची सोय आम्ही केलेली आहे। त्याच्यामध्ये चारही साईडला आम्ही लाइटिंग लावणार आहे, जनरेटरची व्यवस्था केलेली आहे आणि इथे राहण्यासाठी आता जी सुलभ शौचालय आमच्या कलेक्टर यांशी बोलणं झालेलं आहे, तर सुलभ शौचालयाचा बी एक पॅच त्या नदीच्या कडेने आम्ही लावणार आहे। म्हणजे स्वच्छतावर बी आम्ही भर देणार आहे इथं आणि सुरक्षिततेवर बी भर देणार आहे। सर, इथे जे आहे ते मनोज जरांगे यांची सभा होणार आहे, किती लोक इथे येण्याची शक्यता आहे आणि कशा पद्धतीने इथं भाषण करणार आहेत? इथं कमीत कमी 20 लाखाच्या वरनं पब्लिक इथं येण्याचे चान्सेस आहे, कारण का हे शेवटचा सिटीत मुंबईला जायला हा शेवटचा स्टॉप आहे। सर्वच मावळकर असेल किंवा राज्यातल्या कानाकोपऱ्यातील लोकांचं लक्ष लागलंय की मनोज जरांगे इथे काय बोलणार आहे। दिलीप कांबळे, साम TV, मावळ।